श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कसे आहात? मजेत आहात ना? असलाच पाहिजे, कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे. तर आताची जी रास बघणार आहे ती यासाठी असणार आहे की वृषभ रास आहे, मेष राशी वृषभ रास आहे मे महिन्यासाठी. ओके, तर आपण ही एनर्जी शेवटपर्यंत बघायची आहे. तुम्हाला सगळ्या गोष्टी लास्टला कवड्यांवरती पण रीडिंग आहे आणि दिव्य संदेश, दिव्य मेसेज आणि येणारी जी सुरुवात आहे मे महिन्याची ती आहे पौर्णिमेपासून. पौर्णिमेची एनर्जीसुद्धा काय असणार आहे तुमच्यासाठी ते सुद्धा आपण शेवटी बघणार आहोत. पण तुमची करंट एनर्जी जी आहे मे महिन्याची ती काय असणार आहे आणि तुमच्यामध्ये कोणते बदल घडत आहेत, कोणता चेंज तुमच्यामध्ये होताना दिसतो आहे, सगळ्या गोष्टी आपल्याला आधी जाणून घ्यायच्या आहेत. आणि तुम्हाला कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ 1111 नंबर आपल्या कुलदेवतेचं नाव तुम्हाला टाईप करायचं आहे आणि एनर्जी जी आहे ती लास्टपर्यंत बघायची आहे. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. ओके, सेलिब्रेशन तर आहे कोणत्या तरी गोष्टीचं तुमच्या आयुष्यामध्ये होताना दिसतंय. सेलिब्रेशन पण तुम्ही डाऊन फील करताय, स्वतःला एक बंदिस्त करून घेतलं आहे, जेणेकरून तुम्हाला कोणत्या गोष्टी कराव्याशा वाटत नाही आहेत किंवा काय स्वतःला असं फ्रेश समजत नाही आहे. तुम्ही फ्रेश नाही आहे स्वतःसाठी. एक निगेटिव्ह एनर्जी कुठेतरी तुमच्या मनामध्ये वाईब्स आहेत ज्या तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतायत. खूप जणांनी तुमचा पास्टमध्ये विश्वासघात केला, काही गोष्टी बरोबर घडलेल्या आहेत, तो विचार तुमच्या मनात कंटिन्यू सुरू आहे आणि आज पण सुरू आहे, आत्ता पण सुरू आहे आणि मे महिन्यापर्यंत पूर्ण तुमचं तसंच जाणार आहे. झालेल्या गोष्टी तुमच्या मनातून कधीच जात नाही आहेत आणि जाणार पण नाही आहेत. ह्या गोष्टीचा विचार तुम्ही एकांतात, तुम्हाला खूप छान आयुष्य आहे, खूप छान तुमच्या अवतीभोवती लोक आहेत, पण तुम्हाला एकटेच राहायचं आहे. कारण तुम्हाला तो विचार करायचा आहे, पास्टमध्ये झालेल्या गोष्टींचा विचार करायचा. पास्टमध्ये मला हे केलं, मला ते केलं, मला असं झालं, मला तसं केलं, मला त्या लोकांनी का असं वागलीत, माझ्यासोबत इतका त्रास का दिला, मला एकटं का पाडलं, माझं नुकसान का केलं, मला त्रास का दिला, माझी बदनामी का केली, माझी लायकी का काढली. अशा काही गोष्टीचा प्रश्न आहे तो तुमच्या मनामध्ये उद्भवलेला आहे आणि तुमच्या जवळच्या लोकांपासून तुम्हाला तोडलं, तुम्हाला लांब केलं. अशा काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला त्रास, वेदनादायक, खूप 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 वेदनादायक आहे. त्याचा त्रास कुठेतरी तुम्हाला होतोय. एखादं सेलिब्रेशन होतं जे तुमच्यामुळे, एखादं सेलिब्रेशन जे तुमच्यामध्ये होऊ शकलेलं नाही आहे. सेलिब्रेशन आहे, लग्नाचं असेल, घराचं असेल, घराचं बांधकाम असेल किंवा एखाद्या व्यक्तीवर तुमचं प्रेम असेल किंवा घरच्यांच्या इच्छेने एखादी गोष्ट तुमची कंप्लीट होताना दिसत आहे, पण ती कंप्लीट झालेली नाही आहे, ती अर्धवट गोष्ट तुमची राहिलेली आहे आणि तुम्ही घरापासून खूप लांब आहे. तुम्ही घरापासून खूप लांब आहे. तुम्ही ज्या घरासाठी किंवा ज्या लोकांसाठी, जवळची नातेवाईक असतील, तुमचे आईवडील असतील किंवा तुमचा परिवार जो आहे जवळचा, तुमचा स्वतःचा परिवार जो आहे, त्या परिवाराला भेटण्यासाठी तुम्ही खूप तळमळत असाल, तुम्हाला त्रास होत असेल आणि त्या एखाद्या व्यक्तीने तुम्हाला त्या परिवारापासून खूप लांब केलेलं आहे. अशासुद्धा काही गोष्टी तुमच्या इथं दिसत आहेत. तुम्ही परिवारापासून खूप लांब राहत आहे, त्याचासुद्धा तुम्हाला त्रास होतो आहे. आणि यातसुद्धा असं तुमचं आहे की इतकं मनाला तुम्ही ठाम केले की पैसा मिळवायचा, मोठं व्हायचं, स्वतःचं नाव करायचं, स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या, ह्या सगळ्या म्हणजे तुमचा पूर्ण महिना जो आहे तो विचारामध्ये जाणार आहे. कारण का, जे पास्टमध्ये घडलं त्याचा विचार करणे आणि पैशासंदर्भात म्हटलं, आर्थिक परिस्थिती किंवा इन्व्हेस्टमेंट किंवा तुमच्या आयुष्यातली ग्रोथ जे असेल ती या महिन्यामध्ये जेमतेम चांगलीच राहणार आहे. त्यामध्ये काहीतरी डिसिजन तुम्ही घेताना दिसत आहे. आयुष्यामध्ये जर काही आपली नाती गोती सगळे असतील तर ते कुठंतरी तुमच्यासाठी त्रासदायक होताना दिसत आहेत. त्यातून तुमची इच्छाच नाही आहे की विश्वासच नाही की इथून पुढे माझं चांगलं होईल किंवा इथून पुढे कुणाकडून मी अपेक्षा ठेवू शकतो. अशा काही गोष्टी इथं घडतच नाही आहेत आणि तुम्हाला त्याची अपेक्षा नाही आहे. अशा काही गोष्टी इथं झालेल्या आहेत तुमच्या आयुष्यामध्ये. पण त्याचा दुसरा भाग जो आहे तो पैसा असेल तर माणूस मोठा होऊ शकतो, ही भावना तुमची आहे आणि त्यामागं तुम्ही पळताय, त्यात कुठंतरी करिअर घडवण्याचा प्रयत्न करताय. पैशाला पैसा जोडावा आणि त्याचा 2 ते 3 पट पैसा निर्माण करावा आणि माझ्या आयुष्याला ग्रोथ चांगली मिळावी, ह्या सगळ्यासाठी तुम्ही प्रयत्न करताना दिसताय आणि त्यात यश मिळावं ह्यासाठी सुद्धा तुमचा खूप मोठा म्हणजे हेतू आहे तुमचा, की ड्रीम आहे, स्वप्न आहे, मला मोठं होऊन दाखवायचं आहे, मला मोठं व्हायचं आहे, मला इतकं मोठं व्हायचं आहे की माझ्यासारखं कोणच नसावं. इतकं तुमच्या आयुष्यामध्ये आता स्ट्रगल सुरू आहे. तुम्ही त्यावरती मेहनतसुद्धा घेताय आणि पुढचा महिना म्हणजे हा महिना जो आहे मे महिना जो आहे तो सुद्धा तुमच्यासाठी तसंच राहणार आहे. आणि आता तुमच्यासाठी दिव्य मेसेज काय असणार आहे हे आपण बघूया. दिव्य मेसेज तुमच्यासाठी काय असणार आहे? दिव्य मेसेज. वाव, सूर्याचं तेज, सूर्याचं जसं तेज आहे तसंच तुमचं तेज आहे. प्रत्येकाच्यात पारख नाही आहे की तुम्हाला ओळखावं. तुमच्यात इतकं तेज आहे की समोरचा म्हणजे परमेश्वराला असं वाटतंय की
तुम्हाला ओळखणं म्हणजे हिऱ्याची पारख कोणीही करू शकत नाही, हिऱ्याची पारख करायला सोनारच लागतो. तसंच तुमची पारख करायला देव परमेश्वर ज्याच्या सानिध्यात तुम्ही आहे, ज्याच्या सानिध्यात तुम्ही राहताय, त्या देवाची मर्जी, त्या ईश्वराची मर्जी, आणि तो देव तुमच्यासाठी तुम्हाला शक्ती देण्याचा प्रयत्न करतो, तुम्हाला जवळ घेण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला एक उपाय करायचा आहे, दर रविवारी किंवा दररोज केला तरी चालेल. सूर्याला जल अर्पण करायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला थोडंसं तांदूळ म्हणजे अक्षता व्हायच्या आहेत आणि तुम्हाला सूर्याला नतमस्त होऊन प्रार्थना करायची आहे. हे सूर्यदेवा, हे सूर्यदेवता, तुमच्या ह्या तेजस्वी किरणाने जसं तुम्ही स्वतः एक प्रसिद्ध झाला आहे, प्रकाशित झाला आहे, तसंच माझाही प्रकाश होऊ दे, मलाही तेज मिळू दे, मलाही माझ्या आयुष्यात एक नवीन उज्ज्वल असं भविष्य काहीतरी मिळू दे, जेणेकरून मी माझ्या आयुष्यात एक काहीतरी अचीव करू शकेल किंवा मी अचीव काहीतरी करू शकेल, जेणेकरून माझ्या आयुष्यात एक टप्पा पार करून मी माझ्या आयुष्याला एक नवीन वळण देऊ शकेल. अशी प्रार्थना तुम्हाला दररोज करायची आहे. आणि आता येणारी जी पौर्णिमा आहे ती 1 ते 2 तारखेलाच आहे, त्यामुळे मे महिन्याची जी सुरुवात आहे ती पौर्णिमेपासून आहे. आपल्याला पौर्णिमेची एनर्जी काय सांगते आहे, काय गोष्टी घडत आहेत हे आपण बघूयात. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. श्री स्वामी समर्थ. वाव. बघा, स्वतःला हलकं फील करायचं आहे, एक बर्डन फील करायचं नाही. बर्डन, खूप बर्डन, एक बोजा तुमच्या मनावरती असा बोजा झाला आहे की जेणेकरून तुम्ही त्यातून बाहेरच पडत नाही आहे. खूप बोजा, खूप ओझं, इतकं ओझं की तुम्हाला त्या डिप्रेशनमधून, टेन्शनमधून तुम्ही स्वतःला इतकं बंदिस्त केलं आहे की तुम्हाला तेच पाहिजे, एकटं फील करताय. स्वतःला जितकं एकटं ठेवाल तितकं तुम्हाला बरं वाटतंय, तितकं तुम्ही जितकं विचार कराल तितकं तुम्हाला ते बरं वाटतंय किंवा तेच एनर्जी तुमच्यामध्ये आता क्रिएट झाली. हे करायचं नाही आहे. येणारी पौर्णिमेचा संदेश तुम्हाला हाच आहे की स्वतःला फ्री ठेव. तुम्हाला जर कुठं बसायचं नसेल, कोणासोबत बोलायचं नसेल तर फिरायला जा, एकटे फिरायला जा, असं निसर्गाच्या ठिकाणी बसा, एक म्युझिक ऐका, थोडंसं तुम्हाला गायनाची हौस असेल तर ते सुद्धा करा. स्वतःला जे आवडते, देवाची भक्ती करा. त्या गोष्टी तुम्हाला इंटरेस्ट नसेल तर अजून काही गोष्टी अशा करा की जेणेकरून तुमच्यामध्ये थोडासा काहीतरी चेंज होईल. आणि कवड्यांवरती सुद्धा बघूया की तुमची एनर्जी काय सांगत आहे. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री आई रेणुकुमातेच्या नावानं चांगलं, जाण्याच्या नावानं चांगलं. श्री स्वामी समर्थ महाराज. नमो देश. श्री स्वामी समर्थ. एकतरी तुम्ही स्वतःभोवती खूप फिरताय, स्वतःचा विचार करताय, स्वतः त्याच गोष्टीभोवती फिरत बसताय, त्यामुळे जास्त त्रास वाढतोय तुमचा, कमी होत नाही आहे. कारण सिच्युएशन स्टक करून घेतली तुमची. आज मला काय करायचं आहे बाबा, आज मला हे काम आहे, मला हे करायचं आहे, माझ्या आयुष्याचा टप्पा मला स्वतःचा पार करायचा आहे, मला माझ्या आयुष्याचा निर्णय घ्यायचा आहे, मला माझं लाईफ कुठंतरी योग्य मार्गाने जाईल असं लावायचं आहे. अशा तुम्ही स्वामी सेवा करा. महत्त्वाचं, जर स्वामी सेवा तुम्ही करत असाल तर ओकेच आहे, बेस्ट आहे. पण स्वामी सेवा करत नसाल तर नक्की आवर्जून करा. तुम्हाला जर इतकी सिच्युएशन स्टक झाली असेल तर स्वामी सेवा करा. आणि स्वामी सेवा सुरू केल्यानंतर तुम्हाला खूप त्रास होईल, एकटं पडाल किंवा भांडण होतील, त्रास होईल, रडवतील स्वामी तुम्हाला, खूप एकटं होशीला तुम्ही, जवळची नाती तुमच्यापासून तुटतील, सगळं होईल तुमचं. पण तुम्हाला त्रास, तुम्ही स्वामी सेवा सोडायची नाही. जेव्हा स्वामी तुमच्या आयुष्यात संकट आणतात त्या संकटातूनच तुम्हाला बाहेर काढत असतात. खूप जणांना अनुभवसुद्धा आहे, मलासुद्धा आहे. जेव्हापासून मी स्वामी सेवा चालू केली तेव्हापासून माझ्या आयुष्यात म्हणजे अशी कोणच व्यक्ती नाही की माझ्याशी कनेक्ट आहे. जेव्हा आपल्यापासून सगळी नाती तुटतात तेव्हा आपला खरा संघर्ष सुरू होतो, तेव्हा खरंच स्वामी आपल्यासोबत उभे राहतात, तेव्हा खरंच आपण आपलं अस्तित्व निर्माण करण्यासाठी बेस्ट आणि तयार झालेलं असतो, तेव्हा आपलं अस्तित्व घडतं. जेव्हा कचरा आपल्या आयुष्यातून निघून जायला सुरुवात होते तेव्हा कुठेतरी स्वामी आपल्याशी उभं राहतात आणि आपल्या आयुष्याचं एक संघर्ष, एक वेळ, चांगली वेळ येण्याची सुरुवात झालेली असते, हे समजून जायचं. स्वामी सेवा कधीच सोडायची नाही, कधीच आयुष्याला डगमगायचं नाही आहे. मला स्वामी सेवा करायला भेटत नाही, पण माझे दिवसातून 10 वेळा 15 वेळा स्वामी सेवा, आणि तुमची सेवा करणं हेच माझं काम आहे. जितकं मी तुम्हाला सेवा देईन किंवा या डेकद्वारे किंवा ही जी सेवा आहे, जितकी जण मला बघतायत यूट्यूबवरती किंवा इन्स्टावरती, जितके जण मला बघतायत, ही एक स्वामी सेवा आहे, एक आपल्यातलं कनेक्टिव्हिटी आहे, जे स्वामी माझ्याकडून करून घेत आहेत. हे काम, हे माझ्याकडून काम करून घेत आहेत, ही पण एक स्वामी सेवाच आहे आणि त्यातूनच मी मोठे होणार आहे, हे मला नक्की माहीत आहे.
त्यामुळे स्वामींचा तुम्हाला जर इतका त्रास जर होत असेल, हे डेकमध्ये जे आत्ता काय तुमची एनर्जी निघालेली आहे, तर स्वामी सीमा प्लीज तुम्ही सोडू नका, माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला. आणि दुसरं असं आहे की जर यातून अजून तुम्हाला जर त्रास होत असेल तर नवनाथ महाराजांची सेवा करायला विसरू नका. स्वामी सेवा पण करा, नवनाथ महाराजांचं पारायण वर्षातून एकदा डेली करा. श्रावण महिन्यात नवनाथ महाराजांचं पारायण घाला. त्याचं फळ खूप छान असतं, फळ त्याचं खूप छान असतं. तर एनर्जी पण छान आहे, कवड्यांवरती पण तुम्हाला एनर्जी छान मिळालेली आहे. 1 2 3 4 5 6चा कौल आहे, चांगला कौल आहे तुम्हाला. 6 नंबर आहे तो तुम्हाला शुभ असणार आहे. येणारा महिना तुम्हाला खूप छान जावो हीच माझी इच्छा आहे. तुमचे काही प्रॉब्लेम असेल तर लवकरात लवकर संपावेत आणि तुम्ही एक चांगल्या एनर्जीमध्ये यावेत. कारण डाऊन एनर्जी तुमची खूप दिसत आहे, ती नसली पाहिजे तुमच्या आयुष्यामध्ये, तरच तुमची सकारात्मक ऊर्जा तुम्हाला साथ जितकी देईल तितकंच तुमच्या आयुष्याचं भविष्य चांगलं ठरणार आहे. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.